नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। सुरुवातीला आपण इंजिनिअरिंग रोडमॅप हा कंप्लीट व्हिडिओ बघितला। तर यामध्ये काय आहे की इंजिनिअरिंग ॲडमिशन कशा पद्धतीने होत असते, बरोबर। आता तुमची जवळपास ॲडमिशनची तयारी सुरू झालेली आहे। त्याचबरोबर आता एक प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे, जर मला मार्क्सवरून मी पर्सेंटाइलचा अंदाज लावलाय, लवकरच तुमचे रिझल्ट देखील जाहीर होतील, तर यामध्ये मला कोणतं कॉलेज भेटू शकतं, कॅटेगरी वाईज कट ऑफ वेगवेगळे असतात। तर माझी जी कॅटेगरी आहे यामध्ये मला किती पर्सेंटाइलला कोणतं कॉलेज अलॉट होऊ शकतं, त्या कॉलेजमध्ये मला कोणती ब्रांच भेटू शकते, या सर्व गोष्टींचा आज डिटेल एक्सप्लेनेशन मी करणार आहे की कट ऑफ कसा बघायचा। तर आता या ठिकाणी मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतोय। व्हीआयटी पुणे कॉलेज मी या ठिकाणी घेतलेलं आहे। व्हीआयटी पुणे कॉलेजमध्ये जर तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच हवी असेल तर तुम्हाला साधारणतः तुमची रँक किती हवी आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल किती हवे, ठीक आहे। तर जी अलॉटमेंट होत असते ती मी सांगेल, पर्सेंटाइल पेक्षा तुम्ही रँकला महत्व द्या। पर्सेंटाइल पेक्षा काय की तुम्ही रँकला महत्व द्या। आता रँक काय असते, तर तुम्ही आता तर सीटी सेल थ्रू सीटीच्या स्कोअरवरती जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल, सीटी सेलमध्ये सीटीच्या स्कोअरवरती जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल सीटी स्कोर, तर त्यावेळेस तुम्हाला जनरल मेरिट नंबर बघावा लागतो। जनरल मेरिट नंबर हा तुमचा रिझल्ट लागल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुमची रँक येते त्यावेळेस तुम्हाला कळतं जनरल मेरिट नंबर माझा काय आहे। जर तुमचा जेई मेन्स असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोटा रँक असतो, ठीक आहे। जेई मेन्स असेल तर AIQ ऑल इंडिया कोटा रँक असतो, ठीक आहे। आता तुम्हाला या ठिकाणी मी ग्रुप दिलेला आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावरती तुम्ही क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। याची PDF जी आहे कट ऑफची ती मी तुम्हाला शेअर करतो, ठीक आहे। आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच मला व्हीआयटी पुणे इथे ऍडमिशन घ्यायचं आहे, तर या ठिकाणी जनरल ओपन स्टेट, जनरल SC, जनरल ST, जनरल VJ, जनरल NT1 या ठिकाणी अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत। परंतु या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 3505 हा तुमचा जनरल स्टेट मेरिट नंबर आहे, तुमचा जनरल स्टेट मेरिट नंबर आहे, ठीक आहे। आता जर तुमचा रिझल्ट लागला आणि या ठिकाणी जर तुम्हाला 86.67 पर्सेंटाइल असतील तर तुम्ही पकडून चाला जी रँक आहे तुमची एक साधारणतः या वर्षी 46,000च्या आसपास येऊ शकते। जर तुम्हाला 98.34 पर्सेंटाइल पडले तर तुम्ही पकडून चला जी तुमची रँक आहे ती एक 6 ते 6,500च्या मध्ये येऊ शकते। कारण की या वर्षी माझं असं मत आहे की कट ऑफ नक्की वाढणार आहेत, कारण की तुम्हाला 2 अटेम्प्ट होते। कित्येक विद्यार्थी असे आहेत की पहिल्या राऊंड मध्ये स्कोर चांगला केला, सेकंड राऊंड मध्ये कमी झाला। कित्येक विद्यार्थी असे आहेत की पहिल्या राऊंड मध्ये स्कोर कमी आला, सेकंड राऊंड मध्ये जास्त आला। तर त्या केसमध्ये जे काही पर्सेंटाइल आहेत ते वेगळे होतील, परंतु तर ते ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यामध्ये तुम्हाला बेस स्कोर पकडला जातो। तर बेस स्कोर पकडल्यानंतर तुम्हाला जो काही रँक आहे तो यामध्ये चेंज बघायला नक्की मिळेल। तर या ठिकाणी तुम्हाला आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ चेक करायचा आहे। जनरल ओपन कॅटेगरी तुमची आहे तर तुम्हाला किती कट ऑफ आहे, 98.94। जर तुमची रँक 3,500च्या आसपास येत असेल तरच तुम्हाला व्हीआयटी पुणेमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भेटू शकतं। इन केस जर तुम्हाला या ठिकाणी 99 पॉईंट समथिंग काहीतरी पर्सेंटाइल पडले, परंतु तुमचा रँक जर 4,000च्या आसपास येत असेल तर तुम्हाला व्हीआयटी पुणेमध्ये इंजिनिअरिंग मिळणार, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळणार नाही। तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जी ओपन आहे, GSC आहे, ST आहे, GNT आहे, तर या ठिकाणी कट ऑफ दिलेले आहेत। NT3 साठी कोणतं लागणार, जी ओपन म्हणजे जनरल ओपन जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। SCBCचा कट ऑफ दिलेला आहे। आता ज्या विद्यार्थिनी आहेत तर त्यांच्यासाठी लेडीज कोटा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला लेडीजचं रिझर्वेशन देखील या ठिकाणी बघायला मिळतं। जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी LOBC, SCBC, PWD ओपन कॅटेगरीचे आहेत, जसं एका पालकांनी प्रश्न विचारलेला की माझी PWD कॅटेगरी मधून मला सीट घ्यायची आहे, परंतु मी रजिस्ट्रेशन कशातून करू। ओपन, OBC, SC, ST, VJ, NT ज्या तुमच्या कॅटेगरी असतील, काय सांगतो मी, ज्या तुमच्या कॅटेगरी असतील तर त्यावेळेस तुम्हाला कॅटेगरीसाठी जी तुमची कॅटेगरी आहे, जर तुमची OBC असेल, जर तुमची SCBC असेल, जर तुमची NT असेल, VJ असेल, SC असेल, ST असेल, त्या कॅटेगरीमधून तुम्ही रजिस्ट्रेशन करा। काय सांगतो मी, तर त्या कॅटेगरीमधून रजिस्ट्रेशन करा। सेपरेट या ठिकाणी सीट अलोकेशन तुम्हाला होत असतं। आता कित्येक विद्यार्थ्यांकडे डिफेन्स सर्टिफिकेट आहे, तर डिफेन्स मध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीतून आहे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं तुम्ही डिफेन्स मधून आहात का, तर तुम्ही यस करायचं। तुम्ही PWD मधून आहात का, तर तुम्ही यस करायचं। ऑर्फन मधून आहात का, तर यस करायचं। तुम्हाला कॅटेगरी सेक्शन हा वेगळा असतो। तर कॅटेगरीसाठी तुम्हाला PWD या ठिकाणी दिलेला आहे, डिफेन्स दिलेला आहे, तर डिफेन्ससाठी किती कट ऑफ लागतो। TFW सीट साठी तुम्हाला मी कित्येक सेशन मध्ये माझ्या सांगितलेले ऑफलाईन सेशन ज्यावेळेस करतो तर TFWS मध्ये सगळ्यात जास्त कट ऑफ हा हाय असतो ओपन कॅटेगरीपेक्षा पण। मग या ठिकाणी तुम्हाला अशा वेगवेगळ्या सीटसाठी रिझर्वेशन त्या ठिकाणी घेता येत असतं। तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने कट ऑफ चेक करावं लागतात। तर याची मी तुम्हाला लिंक जी आहे किंवा याची जी काही PDF आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय, त्यावरती देखील शेअर करणार आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक फीचर दाखवतोय, www.dadaseetwala.in ही वेबसाईट आपली आहे। यावरती जाऊन जर तुम्हाला
आता मला सर्च करायचंय की मला या पर्सेंटाईलला कोणतं कॉलेज भेटू शकतं. तर या ठिकाणी एमएसटी सीईटी पर्सेंटाईल आहे, या ठिकाणी जेई पर्सेंटाईल आहे. तर तुम्हाला जो अंदाज आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे जेई मेन्सचा स्कोर आलेला आहे, तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जे तुम्ही पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केलेले आहेत ते देखील टाकू शकता. या ठिकाणी तुम्ही जी काही कॅटेगरी आहे ती या ठिकाणी करू शकता. जसं की मी आता या ठिकाणी ओपन करतोय. जे जेंडर आहे ते मेल असेल तर मेल करा, जे फिमेल असेल तर फिमेल करा. ठीक आहे, तर या ठिकाणी मी मेल केलं. मला या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंडर ऍडमिशन घ्यायचंय. तर या ठिकाणी मी डिस्ट्रिक्ट जे आहेत ते पुणे, नाशिक, नगर या ठिकाणी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे. परंतु जर एखाद्याला नाशिकला जायचं नसेल किंवा नगरला ऍडमिशन घ्यायचं नसेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट करू नका. ठीक आहे, तर या ठिकाणी ब्रांच प्रेफरन्स ठेवला, मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हवं आहे, किंवा जर या ठिकाणी आपण ब्रांच प्रेफरन्स एकच ठेवलेला आहे. जर तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चेक केलं त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की मला आता आयटी बघायचं, तर तुम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चूज करू शकता. डिस्ट्रिक्टसाठी आपण ठेवलेले आहेत बऱ्यापैकी. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं असेल, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग करायचं असेल, तर या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकताय. आता मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. यामध्ये 10 कॉलेजेस तुम्हाला सजेस्ट केली जातील. जसं की आता या ठिकाणी तुम्हाला इन्स्टिट्यूट नेम पण आहे, म्हणजे कॉलेजचं नाव, कोड आहे, कॉलेजचा चॉईस कोड काय दिलेला आहे, ब्रांच दिलेले आहे, डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत, कोणत्या एक्झाम थ्रू, म्हणजे आता मी या ठिकाणी जेई मेन्स मध्ये 80% दाखवले, त्यामुळे तुम्हाला सीईटीच्या स्कोरवरती चांगलं कॉलेज मिळत आहे. या ठिकाणी कट ऑफ त्या कॅटेगरीचा ओपनचा कट ऑफ या ठिकाणी दाखवतोय. तर का बरं ओपनचा कट ऑफ दाखवला, तर या वर्षी कट ऑफ जास्त चेंज होऊ शकतात, त्या केसमध्ये तुमच्याकडून राऊंड चुकू नये यासाठी मी या ठिकाणी ओपनचा कट ऑफ दाखवलेला आहे, कारण की या वर्षी कट ऑफ वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर प्रोबॅबिलिटी तुम्हाला जर तुमचा 90 स्कोर असेल तर या ठिकाणी तुम्हाला 99% चान्स आहेत, कारण की तुम्ही ओबीसी कॅटेगरीतून सिलेक्ट केलेलं होतं. तर ठीक आहे, ओपनचा कट ऑफ या ठिकाणी किती होता, 90.45 होता. तुम्ही ओबीसी मध्ये आहात तर ओबीसीचा कट ऑफ हा ओपन पेक्षा कमी लागतो. तर अशा प्रकारे तुम्हाला 10 सिक्युअर कॉलेजेस दाखवणार, तर तुमची प्रोबॅबिलिटी किती आहे या ठिकाणी ते दाखवलं जातं, किती टक्के तुम्हाला कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही राऊंडचे कट ऑफ चेक करू शकताय. या 4ही राऊंडच्या पीडीएफ मी व्हॉट्सअपवरती शेअर करत आहे. त्यावरती तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावरून क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकताय. अधिक माहितीसाठी दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.